माध्यमातून होतोय. मी MD अनिरुद्ध सापंदेकर यांचे आभार मानतो याच्याबद्दल. आणि आता मी निवेदन करतो माननीय मुख्यमंत्र्यांना आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी. सर्वांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आपले टास्क फोर्स मधले तज्ञ डॉक्टर्स आपल्या सोबत आहेत. डॉक्टर ओक साहेब आहेत, डॉक्टर जोशी साहेब आहेत, पंडित साहेब आहेत, लहान साहेब, आणि आता नव्याने आपल्या सोबत आलेले डॉक्टर आशिष भूमकर आहेत. तसं पाहिलं तर मी नव्याने आपल्या सोबत आलेले म्हणताना केवळ एकटं आशिष भूमकर साहेबांचंच नाव घेणं योग्य आणि तुमच्या सर्वांशी बोलताना थोडस एकतर्फी होईल. याचं कारण असं की ही कोविडची जी लढाई आहे ती साधारणतः 1 वर्षभर आपण लढतो आहोत. सुरुवातीचा काळ आणि आत्ताचा काळ अजूनही तसं म्हटलं तर हमखास औषध आपल्या हातात काय आलेलं नाही. गेल्या वर्षी आणि या वर्षी एक गोष्ट मात्र त्याच्यात परिस्थितीत फरक पडलेला आहे, तो म्हणजे गेल्या वर्षी कोविडची प्रचंड दहशत ही सर्व जनतेच्या मनात आणि डॉक्टरांच्या मनात सुद्धा होती. आणि जो उल्लेख मी मगाशी केला की एकतर्फी का होईल, कारण गेल्या वर्षी मला कल्पना आहे की खास करून आपण सगळेजण जे राज्यभर या बैठकीत सहभागी झालेला आहात त्यांचं तर मी स्वागत आणि तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद तर देतोच आहे. परंतु आपण सर्वजण या लढाईत आता प्रत्यक्ष उतरलेला आहात. म्हणूनच आपल्या सैन्याचा आज मी विस्तार करतोय. कोविडची लढाई ही फार मोठी, भयानक आणि साहजिकच आहे. जीवघेणा हा शब्द वेगळा वापरण्याची आवश्यकता नाही. या लढाईमध्ये लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी आज मी आपल्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणा किंबहुना आपल्या राज्याचा मी कुटुंब प्रमुख म्हणा आपल्या सर्वांना साथ घालतो आहे, विनंती करतो आहे की सोबत या आणि ह्या विषाणूचा नायनाट करण्यासाठी लढाईला सज्ज व्हा. मी आज मुद्दामून ही बैठक आयोजित करायला का सांगितली होती, कारण जे मी म्हटलं की गेल्या वर्षी तर नाही म्हटलं तरी अंधार होताच आणि त्यावेळेला ह्या सर्व तज्ञ डॉक्टरांची आपल्याला खूप मदत झाली. काही नव्हतं, अंधार होता आणि तो अंधार भेदत 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 आपण आज इथपर्यंत आलेलो आहोत. आज नक्कीच आपल्याकडे उपचार पद्धती नेमकी कशी असायला पाहिजे, कोणती लक्षणं असल्यानंतर काय औषधे दिली गेली पाहिजेत, कोणती औषधे द्यावीत, कोणती देऊ नये, किती प्रमाणात द्यावीत, किती कोणाला काय सहव्याधी असेल तर काय द्यावं, काय देऊ नये, याच्यावरती आपण एक मार्गदर्शक तत्व नक्कीच या सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने बनवलेली आहेत. मला आज सगळ्यांना एकच सांगायचे की प्रत्येक वेळेला, म्हणजे माझ्यापासून सुरुवात करतो मी, असंच प्रत्येक महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक घरामध्ये कुटुंबाचा एक डॉक्टर असतो. म्हणजे या सर्व तज्ञ डॉक्टरांचा मी उल्लेख केल्यानंतर समजा ओक साहेबांकडे कोण गेलं, जोशी साहेबांकडे कोण गेलं, पंडित साहेबांकडे गेलं, भूमकर साहेबांकडे गेलं आणि त्यांनी काही उपचार पद्धती सांगितली तरी आपण काय म्हणतो की हे तज्ञ डॉक्टरांनी सांगितलंय पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. अमुक काही गोष्ट सांगितले पण मी माझ्या डॉक्टरला विचारतो. आणि आपण सगळेजण आपला जो एक डॉक्टर असतो, ज्याला आपण माझा डॉक्टर म्हणतो, ज्याच्यावरती आपला विश्वास असतो, ज्याला फॅमिली डॉक्टर किंवा कुटुंबाचा डॉक्टर म्हणतो, त्याचा सल्ला घेऊन मग ह्या तज्ञांची औषधं आपण घेत असतो. जरा तज्ञ डॉक्टरांना मी हात जोडून माफी मागतो की कदाचित मी बोलतोय ते आपल्याला पटेल न पटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. किंबहुना या तज्ञ डॉक्टरांना सुद्धा मला सांगायचं की आपण तज्ञ होईपर्यंत आपल्याही कुटुंबाचा एक फॅमिली डॉक्टर होता. तर फॅमिली डॉक्टर म्हणजे एक फॅमिली मेंबर असतो, त्याला आपल्या कुटुंबातील सर्व कुटुंबियांची नाही म्हटलं तरी तब्येतीची माहिती असते, इत्तमभूत माहिती असते, कोणाला काय व्याधी आहे, कोणाला काय सहव्याधी आहे. आणि मग तुमचा उपयोग मला किंबहुना तुमचा एक सगळ्या सेवेचा राज्यासाठी मला उपयोग पाहिजे. आपण 2 प्रश्नांमध्ये थोडेसे निदान माझ्या मनात एक संभ्रम असतो आणि आपण 2 गोष्टी बघतो आहोत की आपल्याला ही जी कोविडचा जो पूर्ण शेड्यूल आहे त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला, तर आपण इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये बोलणार आहोत. कारण मला जाणीव आहे की खूप लोकांना मराठीत पण बोललेलं आवडेल आणि त्या अनुषंगाने आपल्याला बोलायचं आहे. तर मी होम बेस्ड केअरवर आता बोलणार आहे आणि होम बेस्ड केअरच्या अनुषंगाने मी आता थोडंसं एक प्रेझेंटेशन देणार आहे
ते प्रेझेंटेशन विजिबल आहे की नाही मला माहित नाही, पण Yes, sir, दिसतंय. COVID care at home, that is what I am going to talk on. And as Dr. Oak has told us, ki home care is very critical and crucial. And that is something which we need to understand better. So in the next 15 minutes, what I am going to tell and share with everybody is how to manage people at home. तर घरच्या जेव्हा घरी रुग्ण असतो कोविडचा, तो हाऊ डू यू मॅनेज हिम ॲट होम, व्हॉट टेस्ट हॅव टू बी डन, व्हॉट इन्व्हेस्टिगेशन हॅव टू बी डन, when to do blood test, when to do CT scan, and to monitor 7 things at home. आणि त्याच्यानंतर मग घरी कुठली औषधं चालतात, कुठली औषधं चालत नाहीत, आणि रेड फ्लॅग्स काय आहेत, व्हॉट आर द रेड फ्लॅग्स. माननीय मुख्यमंत्री पण म्हणाले की लक्ष्मण रेखा कुठली, की कधी घरी मॅनेज करून आपल्याला कधी हॉस्पिटलमध्ये रुग्णाला पाठवायचं, म्हणजे ज्याला आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो ट्रान्सफर किंवा ट्रायज करणं. आणि शेवटी एक टेक होम मेसेज द्यायचा आहे मला. तर वेन वी नो दॅट वेन वी गेट कोविड, अवर बॉडी रिस्पॉन्स इन 2 ways. Most people will have an adequate immune response. They will have a type 1 interferon which is made that will clear the virus through macrophages, Th1 helper cells and B cells, and they will neutralize the virus. आपल्या शरीरातल्या नॉर्मल लोकांमध्ये 80% लोकांमध्ये त्यांच्या प्रतिकारशक्तीमुळे टाइप 1 इंटरफेरॉन टी हेल्पर सेल आणि बी सेल पेशीमधून न्यूट्रलाइज होते अँटीबॉडी, आणि कोविडचा आपण भडीमार करतो. पण जे काही लोक असतात, वृद्ध असतात, किंवा ज्यांना ब्लड प्रेशर असतं, किंवा मधुमेह असतं, किंवा हृदयविकार असतो, किंवा किडनीचा आजार असतो, लिव्हरचा आजार असतो, त्यांच्यामध्ये कधी कधी इनएडिक्वेट इम्युन रिस्पॉन्स होतो. त्यांचं टाइप 1 इंटरफेरॉन किंवा देर इज अ डिलेड टाइप 1 लिमिटेड इंटरफेरॉन, आणि त्यांच्या सेल डेथ होते, एंडोथिलियल सेल डेथ, एपिथिलियल सेल डेथ, आणि देअर सेल्स आर ओव्हर ऍक्टिव्ह, देअर इम्युन सेल्स आर ओव्हर ऍक्टिव्ह लाईक टी सेल्स, NK cells or natural killer cells, and the macrophages get overactive, and you get this storm. Now we all know that there is a cyclone, and everybody knows about that cyclone, but there is a lung storm or a heart storm, and that is called a cytokine storm. So typically COVID has 3 stages, and COVID has 3 outcomes. 80% of all patients with COVID will be self-limiting. They will be absolutely fine. Whether you treat them or you don't treat them, they will recover. 15 to 20% will get severe COVID, and 1 to 2% people we will lose, and we want to have a zero COVID death. There are 3 stages of COVID. Stage 1 is asymptomatic, in which the immune system is active, the virus engages the PAMPS, and the type 1 interferon is released. The stage 2 is non-severe or symptomatic, in which the immune is activated, the T cells are active, the B cells are active, antibodies are made, and the virus is being neutralized, and our own body, or for little help from outside, we are able to neutralize the virus. And stage 3 is the unfortunate stage, and we want to avoid that unfortunate stage on this cytokine storm, the 3C we call it: cytokine release syndrome, coagulopathy, and complement. So it's inflammation, thrombosis, and coagulation. These are the 3 terms which we call, and that is what Dr. Rahul Pandit will talk in his talk. So basically we are in the era of evidence based medicine, आणि आपण कुठलेही रेकमेंडेशन करतो तर आपण एक्सपिरियन्स वर करत नाही. आणि कोविड हा प्रिडिक्टेबली अनप्रिडिक्टेबल व्हायरस आहे. आज जे आपण म्हणतो ते उद्या कधी कधी खरं नसतं, मागच्या वर्षी आपण जे केलं ते ह्या वर्षी कधी कधी खरं नसतं. त्यामुळे आता रेकमेंडेशन जे आहेत त्याच्यात रेकमेंडेशन आणि एव्हिडन्सचे 3 प्रकार आहेत. ए म्हणजे स्ट्रॉंग, बी म्हणजे मॉडरेट, सी म्हणजे ऑप्शनल, आणि एव्हिडन्स जो आहे दॅट वी रेट इट ॲज 1, 2A, 2B आणि 3. The 1 is like when there are more than 1 randomized control trials without limitations. 2A is randomized trials but small analysis. 2B means no randomized trials or observations. And 3 is expert opinions. So lot of COVID medicine today is C and 3, म्हणजे optional and expert opinion. But some of it has only no basis. In fact, after 1 year we know what does not work. We know hydroxychloroquine does not work. We know so many other drugs don't work. Doxycycline doesn't work, azithromycin doesn't work. So fundamentally, when we are monitoring COVID, we know that we have to do an RT-PCR test. RT-PCR test is positive in 70% of cases, and in 30% it could be negative. But if single test is positive, you are reasonably certain that you have to treat this person as COVID. There is very rare possibility of a false positive test. The rapid antigen test, if it is positive with a sensitivity of 50% of the test. If it is positive, then we have to treat. And once we treat that, we have to ensure that we don't need to repeat RT-PCR. However, if the rapid antigen test is negative,
then you need to follow up the patient after 3 to 5 days if the patient is symptomatic and self-isolate. So minute you suspect somebody with COVID, first thing you should do is isolate, and after isolation do RT-PCR test or a rapid antigen test. And if both these tests are negative but there are persistent symptoms, only then very rarely we use a test called a HRCT. But HRCT normally we don't use for diagnosis unless and until you have suspected symptoms of COVID, and then we use an HRCT. There are recommendations for that, and we never use antibody test for diagnosis. So that is something which we need to know. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बायोमार्कर्स कुठले आहेत. तर आपल्याकडे कसं आहे की आपल्याला साध्या बायोमार्करचा खूप फायदा होतो, आणि त्याची सगळ्यात सोपा बायोमार्कर आपल्याकडे जो अवेलेबल आहे, जो नॉर्मली आपण 3ऱ्या त्या 5व्या दिवशी कोविड मध्ये करतो, त्याला म्हणतो सीबीसी आणि सीआरपी. सुंदर, सस्ता आणि मजबूत. सीबीसी इज द सिम्पलेस्ट टेस्ट. त्याच्यामुळे आपल्याला कळू शकतं की कोविड विल इट बिकम सिरियस ऑर नॉट. सीबीसी इज कंप्लीट ब्लड काउंट, आणि इन द कंप्लीट ब्लड काउंट लुक एट 2 थिंग्स. RDW, red cell width. If the red cell width is more than 14.5, it is likely that the patient will deteriorate. If the neutrophil to lymphocyte ratio is high, then it is likely that the patient will deteriorate. So from the CBC, if we get 2 markers, that red cell width is more than 14.5 or the neutrophil to lymphocyte ratio is high, then the patient is likely to deteriorate. But in the CBC, we sometimes see the WBC count, neutrophil count, lymphocyte count, platelet count. Sometimes if we have sophisticated labs, we can do NK cell count. But that they are all optional. But the main test is CBC, and look at RDW and neutrophil to lymphocyte ratio. The other test, which is also cheap, available all over Maharashtra, all over India, all over the world, is CRP, C-reactive protein. If that C-reactive protein is climbing up, then it's a red flag, it's a red signal. So if the RDW is high, NLR is high, CRP is rising, it's a red flag that the patient may not be at home. You need to send a patient to hospital. Optional tests are LDH, ferritin, D-dimer, PCT, and IL-6. But remember, many of these tests could be misleading. So don't get carried away by this test. Don't keep doing this test every 2 to 3 days. Sometimes they can be more harmful and they will lead to panic, fear, and confusion. So it's very, very important that we practice correct medicine. If you do a simple CBC and CRP, we get reasonable interval. The main thing we need to do is we need to assess, transfer or triage, and manage the patient. So assessing the patient is very, very important. And in assessing, we need to do the vital 7 parameters. First is measure temperature. प्रत्येक पेशंटचा ताप घ्या. ताप जर का 100च्या वरती असेल तर पॅरासिटामॉल वापरा. याच्याबद्दल कुठेही दुमत नाहीये. पॅरासिटामॉल सगळीकडे अवेलेबल आहे, आणि ताप खाली ठेवा. कारण कंटिन्युअसली ताप खाली ठेवण्यामुळे पल्स रेट वाढत नाही. पल्स रेट वाढला नाही तर कोणाला अंडरलाईंग हार्ट डिसीज असेल, अंडरलाईंग जर का कार्डिओ मेटाबॉलिक रिस्क असेल तर त्याच्यामुळे तो खाली राहतो. पल्स जर का जास्ती असेल, 100च्या वरती असेल तर रेड अलर्ट आहे. रेस्पिरेटरी रेट आहे आपला जो तो जर का 24च्या वरती असेल तर रेड अलर्ट असतो. If the blood pressure is more than 140/90, then we need to be alert and we need to start medicine for blood pressure. But the main thing which everybody said, including Dr. Oak, is the oxygen saturation. Me and Dr. Rahul Pandit have written a full text article in our Association of Physicians of India journal. And if you do a simple pulse oximeter and take the baseline saturation, if it is less than 93%, then you need to be in the hospital and do prone position. Or if there is a 3% drop after a 6-minute walk test, then again you need to be in a hospital. The 6th parameter is glucose, and we need to measure glucose because many people are diabetic and try to keep the glucose between 140 and 180. If the glucose goes up, then it's a red alert. Put them in the hospital and often use insulin. And the 7th vital sign, and Dr. David Klonoff just published a paper 2 days back, that the main thing in COVID care is telephone and digital connectivity. Today also, you are all connected because of a smartphone, because of a computer, because of a TV screen. So these are the 7 things in home care that monitor temperature, pulse, respiratory rate, blood pressure, oxygen saturation, glucose, and digital connectivity. When you're managing patients at home, often the relative talks to you. Please talk to the patient. You can immediately pick up a COVID patient by the speech of the patient. If the patient is out of breath, if the patient cannot speak properly. आपली तयारी साधारणतः या वयोगटातील 6 कोटी नागरिकांना लस देण्याची जी आहे ती तयारी मात्र 12 कोटी डोस, कारण जर 2 डोस द्यायचे असेल तर 12 कोटी डोस हे एका वेळेला एका चेकने घेण्याची आहे, आणि देण्यासाठी सुद्धा आपली यंत्रणाही सज्ज आहे. अजूनही आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये त्या लसीचा पुरवठा होत नाहीये.
आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की नाईलाजास्तव आपण 18 ते 44 या वयोगटातील नागरिकांची लस देण्याची जी लसीकरणाची प्रक्रिया ती काही काळासाठी स्थगित केलेली आहे. ही स्थगित एवढ्यासाठी केली की ज्याचा उल्लेख डॉक्टर जोशीजी आपण केला की सुरुवातीला ज्यांना आपण पहिला डोस दिलेला आहे 45 आणि त्याच्या वरील, हे असे काही लाख नागरिक दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. मग त्यांना जर का वेळेमध्ये दुसरा डोस दिला गेला नाही तर मग पुन्हा त्याचं काय होईल, कसं होईल, ह्याच्यावरती नक्की अजून आपल्याला काही कळलेलं नाहीये आणि ते कळून घेण्याची ही वेळ नाहीये. ज्या वेळेमध्ये आपल्याला सांगितलं की कोविशिल्डचा डोस देण्याची गरज आहे, कोवॅक्सिनचा डोस देण्याची गरज आहे, त्या ह्याच्यामध्ये तो देण्याची गरज असली तर आपला तो प्रयत्न सुद्धा आहे. असो, हे लसीकरणाच्या बाबतीमध्ये सांगितल्यानंतर पुन्हा एकदा मी सगळ्यांना धन्यवाद देताना आपण जे मार्गदर्शन केलेलं आहे, आता याच्यामध्ये एक योगायोग असा आहे की सायटोकाईन स्टॉर्म ज्याला आपण म्हणता, तसंच चक्रीवादळाशी मी अशी तुलना करेन. कारण चक्रीवादळाचं केंद्र असतं ते एक वेगळं असतं आणि त्याच्या अवतीभोवती त्याचा जो काय पसारा असतो तो पसारा जास्त घातक असतो आणि तो पसारा आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. म्युकरमायकोसिस असेल, आणखीन काही इन्फेक्शन असतील, ते आता हळूहळू दिसायला लागले आहेत. म्हणजे केंद्रबिंदू जरी कोविड असला तर त्याचा जो काय वादळाचा जो पसारा आहे तो परीघ आता आपल्याला दिसायला लागलेला आहे. पण कुठेही न घाबरता आपल्याकडे सगळे तज्ञ डॉक्टर्स आहेत, सगळी उपचार पद्धती आहे, कुठेही आरोग्य सुविधांमध्ये आपण कमी पडणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे. डॉक्टर्स आपल्याला ज्याची कमतरता वाटत होती, कारण मी अनेकदा म्हटलेलं आहे की सुविधा वाढवता येतील, बेड्स वाढवता येतील, व्हेंटिलेटर्स वाढवता येतील, पण डॉक्टर्स मात्र मिळत नाहीये. आता ही एक वेगळी मोठी फौज आपल्याला मिळालेली आहे, ती प्रत्येक पातळीवरती ह्या कोविड व्हायरसशी लढेल. आणि मला खात्री आहे की या डॉक्टरांच्या काही ज्या व्यथा आहेत, लहाने साहेब आपण त्याचा उल्लेख केला, आपण त्याची एक दखल घेतलेली आहे. तुम्ही माझ्याकडे आणा आणि जे जे प्रश्न प्रलंबित असतील ते आपण वेळोवेळी सोडवण्याचा प्रयत्न करतोच आहोत. पण या निमित्ताने आपल्याला ते सोडवावेच लागतील. कारण प्रत्येक डॉक्टर, मग तो कोणताही ॲलोपॅथी असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथी असेल, काही असेल, तो आपल्याला मोलाचा आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आहे की ह्या संकटाच्या काळात केवळ आपल्याला बरं वाटावं किंवा आपली प्रशंसा करावी म्हणून नाही, तर अक्षरशः देवदूतासारखे आपण ह्या नागरिकांच्या मदतीला धावून आलेले आहात. आपल्या हातामध्ये संपूर्ण उपचार पद्धतीची गाईडलाईन आहे, मार्गदर्शक तत्व आहेत. मी डॉक्टर जोशीजी आपण जो उल्लेख केला, आपण एक जे अनेक प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांना उत्तर हे आपल्याकडनं दिलं गेलं पाहिजे. कारण डॉक्टरांच्या मनात, पेशंटच्या मनामध्ये शंका असते, पण डॉक्टरच्या मनामध्ये कोणती शंका असता कामा नये. जे मी ट्रीटमेंट देतो आहे, जी देतो आहे ती बरोबरच देतो आहे. काही ठिकाणी हेही दिसत आहे की पेशंट येतात आणि सांगतात की आम्हाला हे औषध द्या, तेव्हा तुम्ही त्यांना आत्मविश्वासाने सांगायला पाहिजे की बघ हे, म्हणजे जसं एकच उदाहरण सांगतो की मधल्या काळात आपल्याकडे रेमडेसिवीरचा हा एक तुटवडा होता. मग अनेक जण त्याच्यावरनं रेमडेसिवीर पाहिजे, तर तुम्ही डॉक्टर्स मंडळींनी त्यांना सांगायला पाहिजे की आमच्याकडे रेमडेसिवीर आहे, पण जर गरज असेल तरच ते मी तुला देईन, गरज नसेल तर तुम्ही दबावाला बळी पडू नका. कारण रोगापेक्षा इलाज भयंकर असं जे काही थोडंसं चित्र होऊ शकतं आहे किंवा झालेलं आहे ते आपल्याला टाळायचं आहे. असो, मी जास्त लांबड न लावता पुन्हा एकदा ह्या बैठकीत सहभागी झालेल्या हजारो डॉक्टर्सना धन्यवाद देतो आहे. आणि महाराष्ट्र हा आपल्यावरती विश्वासून आहे. आपण महाराष्ट्राचा जीव जो कासावीस होतो आहे तो सुरक्षित ठेवणार आहात. आणि म्हणून मला प्रत्येक डॉक्टर हा प्रत्येक सैनिक आहे, आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि या लढाईमध्ये नक्की यश मिळो असं आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.